after studying echo and reverberations, we would study another term, other branch of physics, which is acoustics. Acoustics spelling नीटपणे बघा तुम्ही. ACOUSTICS, acoustics. काय है हा शब्द? सो दिस इज बेसिकली भौतिकशास्त्राची ब्रांच आहे. इट इज अ पार्ट ऑफ फिजिक्स आणि इट डील्स विथ साऊंड. ध्वनीच्या संदर्भातला जो अभ्यास करतो आपण त्याला अकॉस्टिक्स असं म्हणतात. जसं जीवशास्त्रामध्ये प्राण्यांचा आणि झाडांचा वनस्पतींचा अभ्यास होतो, तसंच अकॉस्टिक्स या ब्रांचमध्ये, भौतिकशास्त्रातल्या या ब्रांचमध्ये ध्वनी किंवा साऊंडचा अभ्यास होतो. आणि साऊंडच्या सर्व गोष्टी म्हणजे साऊंड प्रोडक्शन, साऊंडचं ट्रान्समिशन आणि साऊंडचं रिसेप्शन, म्हणजे साऊंड तयार करणे, साऊंड ट्रान्समिट करणे म्हणजे वाहवत नेणे, इकडून तिकडे एका जागेवरनं दुसऱ्या जागेला नेणे, दॅट इज नोन एज ट्रान्समिशन. आणि रिसेप्शन म्हणजे स्वीकार करणे, साऊंडचा स्वीकार करणे म्हणजे रिसेप्शन. तर प्रोडक्शन, ट्रान्समिशन आणि रिसेप्शन या तिन्ही गोष्टींचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्या शाखेला अकॉस्टिक्स असं म्हणतात. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रोडक्शन, ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज अकॉस्टिक्स. आणि हे जे शास्त्र आहे, अकॉस्टिक्स शास्त्र, हे विशेषतः नाट्यगृह किंवा सिनेमागृह हे जेव्हा डिझाईन करतो आपण त्यावेळेस मात्र फारच उपयोगी होतं. थिएटर्स अँड ऑडिटोरियम जेव्हा डिझाईन करतो, कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस या शास्त्राचा उपयोग, अकॉस्टिक्स या शास्त्राचा उपयोग होतो. आणि त्यासाठी आपण जे कन्सेप्ट आता शिकवत आहोत साऊंडमध्ये ते कन्सेप्ट्स वापरतात. ओके. सो वाईल डिझायनिंग दिस ऑडिटोरियम, म्हणजे ऑडिटोरियम किंवा हॉल किंवा नाट्यगृह, प्रेक्षकगृह, हे सर्व डिझाईन करताना आपल्याला जे आपण बघितलं की इको आणि रिव्हर्बरेशन्सचा कन्सेप्ट तो होऊ नये म्हणून प्रॉपर केअर शुड बी टेकन फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ द साऊंड अँड रिफ्लेक्शन ऑफ द साऊंड. सो दिस इज व्हॉट इज नेसेसरी. आणि असं जर केलं नाही तर नाट्यगृहामध्ये किंवा थिएटरमध्ये आपल्याला प्रेक्षकांना नीटपणे आवाज ऐकू येणार नाही किंवा कर्कश आवाज ऐकू येईल किंवा साऊंड क्वालिटी इफेक्ट होईल. सो अकॉस्टिक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच. सो फॉलोइंग कंडिशन्स शुड बी सॅटिस्फाईड वाईल डिझायनिंग अकॉस्टिक्स. एक असं की साऊंड शुड बी हर्ड सफिशियंटली लाऊडली, म्हणजे पुरेसा आवाज आपल्यापर्यंत पोचला पाहिजे आणि सर्व दूर. ऑडिटोरियमच्या एका भागाला पोचतो आहे, दुसऱ्या भागाला पोचत नाही आहे, मागच्या भागाला पोचत नाही, असं चालणार नाही. सो ऑल पॉईंट्स इन द ऑडिटोरियम द साऊंड शुड बी हर्ड लाऊडली. द सरफेस बिहाइंड द स्पीकर शुड बी पॅराबॉलिक. पॅराबोला आपण शिकलो जॉमेट्रीमध्ये. with the speaker as a focus. Okay, the surface behind the speaker should be parabolic with the speaker at its focus so that the distribution of the sound is uniform. हे थोडं जास्त टेक्निकल होतं आहे, ते आपण आत्ता डिस्कस नको करायला. असं आपण गृहीत धरूया की स्पीकरची पोझिशन ही एका ठराविक पॉईंटला असली पाहिजे. ओके, सो दॅट देर इज प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ साऊंड. द स्पीकर्स पोझिशन शुड बी सच दॅट देर इज अ प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ साऊंड, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ साऊंड इन द ऑडिटोरियम. रिफ्लेक्शन ऑफ द साऊंड इज हेल्पफुल, कारण रिफ्लेक्शन झालं तर देर वुड बी गुड लाऊडनेस थ्रूआउट द एंटायर ऑडिटोरियम. ओके, रिफ्लेक्शन झाल्यामुळे सर्व दूर ऑडिटोरियममध्ये आवाज पोहोचेल. दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट बाय डिझायनिंग किंवा अकॉस्टिक्स. इकोज आणि रिव्हर्बरेशन्स शुड बी अवॉइडेड. ते काही इकोज आणि रिव्हर्बरेशन हे अवॉइड करायला जितके शक्य आहे तितके अवॉइड होणे गरजेचं आहे, सो दॅट द साऊंड क्वालिटी इज गुड. इकोज कॅन बी रिड्यूस्ड. कसे रिड्यूस करायचं ते आपण बघितलं आहे मागे की सरफेसेस ॲब्झॉर्बेटिव्ह, म्हणजे साऊंडला ॲब्झॉर्ब करणारे सरफेसेस जर तुम्ही लावले तर इको रिड्यूस होतो. आणि शिवाय ऑडिटोरियम जेव्हा फुल होतं तेव्हासुद्धा इको रिड्यूस होतं. जर ऑडिटोरियम एम्प्टी असेल, प्रेक्षकगृह जर एम्प्टी असेल तर मात्र आपल्याला इको येणारच. देन अननेसेसरी फोकसिंग ऑफ द साऊंड शुड बी अवॉइडेड. म्हणजे एका ठराविक भागामध्ये साऊंड पोहोचेल अशा पद्धतीने स्पीकर ठेवू नये. ओके, अँड देर शुड नॉट बी एनी झोन
ऑफ सायलेन्स ऑर ऑफ पुअर ऑडिबिलिटी. म्हणजे असं नको की एका कोपऱ्यामध्ये बिलकुलच आवाज येत नाही, असं होता कामा नये डिझाईन करताना. सो फॉर दॅट द वॉल शुड बी कर्व्ड. ओके, अँड द वॉल शुड नॉट बी कर्व्ड अँड द सिलिंग शुड नॉट बी कर्व्ड. त्यामुळे शक्य तितकं स्ट्रेट असलेलं बरं. वॉल स्ट्रेट असली पाहिजे आणि सिलिंगसुद्धा स्ट्रेट असली पाहिजे, जेणेकरून असं होणार नाही. काय होणार नाही की एका ठराविक ठिकाणी साऊंड पोचतो आणि ठराविक ठिकाणी पोचत नाही, असं होणार नाही. सो अननेसेसरी फोकसिंग वुड बी अवॉइडेड बाय दॅट. इकिलॉन इफेक्ट हा काय आहे? इकिलॉन इफेक्ट इज ड्यू टू द मिक्सिंग ऑफ साऊंड विच इज प्रोड्यूस्ड बाय इकोज. दॅट इज वाय इट इज नोन एज इकिलॉन इफेक्ट. तर जेव्हा साऊंड मिक्स होतो एकमेकांमध्ये, देन देर इज अ इकिलॉन इफेक्ट. अँड it is due to the mixing of sound produced in the hall by the echoes of sound produced in front of regular structures like stairs. Okay, so पायऱ्यांवरती जेव्हा लोक चालतात तेव्हा हा इफेक्ट जाणवतो, आणि ते होण्यासाठी वी शुड बी अवॉइडिंग द स्टिअर टाईप कन्स्ट्रक्शन इन द हॉल. ओके, अशा पद्धतीने जे कन्स्ट्रक्शन पायऱ्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन अवॉइड केलं पाहिजे, सो दॅट द अकॉस्टिक्स इज टेकन केअर ऑफ. ऑडिटोरियम शुड बी साऊंड प्रूफ. म्हणजे जेव्हा ते बंद असेल ऑडिटोरियम, तेव्हा बाहेरचा आवाज आत किंवा आतला आवाज बाहेर जाता कामा नये. ओके, सो दॅट बाहेरचा जो स्ट्रे आवाज असतो तो आतमध्ये येणार नाही किंवा आतला आवाज पण बाहेर जाणार नाही, अर्थातच ते बंद असताना. अँड फॉर प्रॉपर अकॉस्टिक्स नो साऊंड शुड बी प्रोड्यूस्ड फ्रॉम इनसाइड. म्हणजे फॅन वाजतो आहे किंवा सीट वाजता आहे अशा पद्धतीने किंवा फिटिंग वाजता आहे असं होता कामा नये. आणि शिवाय फॅन वाजला म्हणजे तुम्हाला खरखर आवाज येईल, तर त्याऐवजी AC लावा, एअर कंडिशनर लावा. दरवाजे जर असतील तर ते कर्कश खर खर असा आवाज न होता सॉफ्ट क्लोजिंग दरवाजे घ्या, सॉफ्ट ॲक्शनचे दरवाजे घ्या, जेणेकरून तो डिस्टर्ब होणार नाही. तर ह्या ज्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत या सर्व प्रॉपर डिझायनिंग ऑफ अकॉस्टिक्स ऑफ ऑडिटोरियम, म्हणजे ऑडिटोरियम डिझाईन करताना आर्किटेक्ट लोकांनी आणि साऊंड इंजिनियरनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दॅट इज व्हॉट इज गिवन इन द बुक ऑफ फिजिक्स इन चॅप्टर 8 टॉपिक अकॉस्टिक्स.